तर तिकडे वर्धा आणि अमरावतीमध्ये आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे। वर्ध्यामध्ये अमर काळे यांच्या प्रचारासाठी सायंकाळी 6 वाजता सभेचं आयोजन करण्यात आले। तर अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी देखील जाहीर सभा होणार आहे। उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार या सभेमध्ये काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप। स्वप्नील, आपण पाहतोय की ठाकरे आणि शरद पवार यांच्या आज वर्धा आणि अमरावतीमध्ये जाहीर सभा। नक्कीच सागर, येत्या 26 तारखेला जे आहे ते दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते हे मतदान प्रक्रिया पार पडणार। त्यामध्ये पश्चिम विदर्भातील 4 आहेत, पूर्व विदर्भातील 1 आणि मराठवाड्यातील 3 हे लोकसभा मतदारसंघासाठी जे आहे ते मतदान पार पडणार। आणि त्याच पार्श्वभूमीवर जाहीर सभेचा जो आहे तो धडाका सुरू झालेला आहे। आज अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत। महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ जे आहे ते जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। आणि त्यानंतर पूर्व विदर्भातील अतिशय महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये अमर काळे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघापैकी एक अत्यंत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून जो आहे तो अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं। या ठिकाणी विद्यमान खासदार नवनीत राणा आहे आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं बळवंत वानखेडे या ठिकाणी आहे। आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं जे आहे ते जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी या सभांकडे